दारवाडी विरुद्ध डावलवाडी. डावलवाडी टॉस विन आणि बॅटिंग घेतले. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अरविंद मस्कर. स्ट्रायकिंग एंड वरती डावलवाडी संघाकडून जनार्दन. नॉन स्ट्रायकिंग एंडला मंदार डावल. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी. दुसरा चेंडू क्षमा करा लगातारचे 2 चेंडू अरविंद मस्कर यांनी वाईटच्या स्वरूपात हाताळले. धावफलक 2 ने पुढे सरसवतोय. मोठा फटका. टॉस झालाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? पण कुठेतरी चुकी होतीये आणि क्षेत्ररक्षणात सुद्धा फिरकीमध्ये तेवढी चुकी. कुठेतरी स्वतःवरती नाराज होता. त्याच आकांताने तो चेंडू फेकला होता. तदनंतर 4 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. 6 या आकड्यावरती. एक चेंडू खर्च करत असताना 6 धावा खर्च केल्यात अरविंद मस्करने. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चुकी झाली. बॅटची कडा घेतली आहे चेंडूने आणि चेंडू गेले घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 7 या आकड्यावरती. जनार्दनच्या बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला होता. अरविंद मस्कर गोलंदाजीवरती आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी सज्ज आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जनार्दनने. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 8 या आकड्यावरती. अरविंद मस्कर गोलंदाजी करत असताना 3 चेंडू खर्च करून 8 धावा दिल्यात. मंदारच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आवी होता. पहिल्यांदा कुठेतरी अंदाज चुकला, कोसळला. तदनंतर स्वतःला सावरलं. त्यानंतर सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नांना यश आलं नाहीये. नाराज होण्याचं कारण नाहीये कारण त्याने तो एफर्ट्स आहे ना स्वतःचा 100% दिलाय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना अरविंद मस्कर मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 10 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना आपल्या समोर असेल हत्तेगाव विरुद्ध पाडळी. एसएससी सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळी विरुद्ध हत्तेगाव. मंदारने फटका सजवलाय. आवी आहे. चुकी होतीये. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. 14 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 14 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय विशाल.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय विशाल. स्ट्रायकिंग एंड वरती मंदार आहे. फटका सजवलाय मंदारने. चेंडू लॉप झालाय. चेतन शेवाळे चेंडू खाली आलाय. चुकी होतीये क्षेत्ररक्षणामध्ये. एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मंदारचा. 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावते. 16 या आकड्यावरती. विशाल गोलंदाजीवरती आलाय. अक्षरशः पाहायला गेलं ना या आधीच्या मॅच मध्ये षटक हाताळताना कुठेतरी चुकी झाली होती विशाल कडून, पण त्यामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते विशालच्या गोलंदाजीमध्ये. आणि निर्धाव चेंडू हाताळतोय विशाल. धावफलक स्थिर आहे 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मंदारच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे शंकर शेवाळे. काय झेल घेतला आणि मंदारचा खेळ इथेच खल्लास होतोय. पहिला झटका पहिला हादरा लागतोय डावलवाडी संघाला मंदारच्या स्वरूपात. मंदारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय डावलवाडी संघाकडून ओमकार. शंकर शेवाळे यांना ऋतिक कदम प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. वेल कॅश शंकर दादा. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये डावलवाडी संघाकडून ओमकार आलाय. विशाल यांचा विचार करायला गेला ना राज सर तर त्यांनी या आधीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये कुठेतरी 18 चेंडू टाकले होते आणि आता परिवर्तन पहा. काय परिवर्तन विशाल यांच्या गोलंदाजीमध्ये. पंचांचा इशारा आला. चेंडू घोषंकित क्षेत्रात जातो. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 17 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू लॉप झालाय. स्वतः विशाल आहे. चुकी होते. टॉस झाला हातामध्ये. विशालच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता ओमकारचा विशालचा, पण तो फसलाय आणि 1 धाव घेण्यात यश मिळालं. ओमकारला धावफलक 1 ने पुढे सरसावलं 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती विशाल. स्ट्रायकिंग एंडला जनार्दन. पुन्हा एकदा टॉस झालाय. अरविंद मस्कर चेंडू खाली येत आहेत. गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सजगतेने जनार्दनने पूर्ण केली आहे आणि धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 20 या आकड्यावरती. कुठेतरी 18 चेंडू हाताळत असताना या आधीच्या सामन्यामध्ये आता 6 चेंडू मध्ये षटक संपवलं विशालने. आपल्या संघासाठी 100% देत असताना प्रॅक्टिस आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. काय षटक राहिलं. विशाल आपला बेस्ट देताना मैदानाच्या आतमध्ये बेलदरवाडी संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे शंकर शेवाळे यांना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डावलवाडी संघाचा धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. तिसरा षटक घेऊन आले शंकर शेवाळे. राईट आर्म ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार. दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी यामध्ये बदल करावा लागेल. विचार करावा लागेल. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. मोठा फटका सजवला जातो ओमकारच्या बॅट मधून. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावा 6 ने पुढे सरसावत आहेत 27 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात एक धावेने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 28 या आकड्यावरती. शंकर शेवाळे महागडे षटक ठरेल की काय? लोअर फुल टॉस होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. शंकर शेवाळे त्रिफळाचीत केलंय ओमकारला. मैदानाच्या बाहेर पाठवलंय. तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय ओमकारला. धावफलक स्थिर आहे 28 या आकड्यावरती. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो तो विकास. कशा रीतीने आपल्या संघाचा विकास घडवेल हा विकास पाहूया. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल विकास दावलवाडी संघाकडून. विकासने विकास घडवलाय. पहिला चेंडू फेस करत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 35 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडूला टॉस केलाय पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये कारण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. शेवटचा चेंडू अजूनही शंकर शेवाळे यांच्या षटकातील शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचले. 42 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शंकर शेवाळे यांचा चेंडूवरती विकासने फटका सजवलाय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये 48 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं षटक शेवटचं षटक कोण घेऊन येणार?
शेवटचा षटक घेऊन आला आबी. पंच नो बॉलचा इशारा देत आहेत. अरे पण त्यांना समजायला पाहिजे ना, बॉल टाइमात दिला पाहिजे, वाचवायचं नाही. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आला आबी. दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा येते. थ्रो बॉलर, फेकीचा इशारा येतो पंचांचा. कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येणार आहे? आणि 2 रनांच्या पेनल्टीला मुकावं लागेल. 2 धावा फक्त, 2 रनांची पेनल्टी. नो प्लस 2 ना. हे मनोज काय म्हणतात बघ ना, बरोबर आहे. नो प्लस 2, 3 रन आताच्या. फक्त नोच. असणार ना. धावफलक जाऊन पोहोचले ते 52 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होत आहे. गोलंदाज आलाय. हे ऋतिक नाव काय? विकास आहे ना रे. हे ऋतिक, विकास. विकास आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. काय क्षेत्ररक्षण घडलंय. वा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. बेलदारवाडी संघाकडून जनार्दनला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. जनार्दनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय. डावलवाडी संघाकडून खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल विकास. वैयक्तिक पहिलं संघाचा निर्णायक षटक घेऊन आलाय. मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, मिसफिल्ड होते. चेंडू जाते 1 बॉम्ब सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. विकासच्या बॅट मधून हा फटका सजवला गेलाय. 56 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही स्लॉग ओव्हर मधील 4 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक विकास कशा रीतीने हाताळणार. बॉलर भी विकास आहे. बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती विकास. स्लोवर चेंडू हाताळला गेलाय विकास कडून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 57 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका सजवला गेलाय विकासच्या बॅट मधून. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये 63 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 63. अजूनही स्लॉग ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक विकास. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा विकास आहे. पुन्हा एकदा विकासने चेंडू लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे ऋतिक कदम आणि झेल घेतलाय ऋतिकने. जिथे चुकी केली होती क्षेत्ररक्षण करत असताना
बाउंड्रीवरती त्याची भरपाई करताना आपल्या संघासाठी आणि विकासचा खेळ इथेच कल्लास होतोय. विकासची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला अक्षय. शेवटचा चेंडू कशा रीतीने हाताळणार विकास. यानंतर होणारा सामना आपल्या समोर येईल हत्तेगाव विरुद्ध पाडळी. तर पाडळी संघाचा संघनायक इथे हजर आहे राम उंडाळकर. आपण यायचंय आपला संघनायक पाठवा. चुकी होतीये चुकी होतीये. पंच काय इशारा देत आहेत. नाही पहिला टप्पा पडलाय ना टप्पा पडून गेलाय पिच वरती पडलाय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. वाईड डेफिनेटली पहिला बाउन्स पिच वरती झाला होता तदनंतर चेंडू बाहेर वळला. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 64 आकड्यावरती फुलटॉस चेंडू पण त्या फुलटॉसचा पुरेपूर उपयोग करता आला नाही. आणि पंचांचा इशारा घोषांकित क्षेत्रात 1 धाव. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. 65 धावफलकावरती धावा लागला डावलवाडी संघाच्या. तर येणारे 24 चेंडू 66 धावांची गरज असेल वीर 11 बेलदारवाडी संघाला. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय डावलवाडी संघाला विनंती असेल. यानंतर आपण पाहणार आहोत सामना रंगला जाणार आहे हत्तेगाव विरुद्ध पाडळी. पाडळी संघाचा संघनायक इथे हजर आहे. हत्तेगाव संघाचा संघनायक राम उंडाळकर यायचंय मंचावरती. राम उंडाळकर मंचावरती या. किरण पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते हा टॉस घेतला जाईल. तर अजित पाटील आणि पाडळी संघाचे अजित पाटील टेस्ट कॉल आणि हत्तेगाव संघाने हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर ऑन दी स्पॉट त्यांनी आपला निर्णय कळवलाय. गोलंदाजी क्षेत्ररक्षण निवडलंय हत्तेगाव संघाने. तर SS11 पाडळी सिद्धेश्वर स्पोर्ट्स 11 पाडळी संघाला फलंदाजी करायची तयारीत राहायचंय. अजित पाटील किरण पाटील अँड कंपनी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना फलंदाज पाठवा अरविंद मस्कर. आणि ओपनिंग पेअर बेलदारवाडी संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 सख्या भावांची जोडी. एका बाजूला अरविंद मस्कर तर दुसऱ्या बाजूला अभि मस्कर. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल अरविंद मस्कर. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि मस्कर. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो सुनील. अरविंद मस्कर यांच्यासाठी राम उंडाळकर यांच्याकडून 50 रन जर झाल्या ना वैयक्तिक 50 धावांसाठी 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेला आहे.
राम उंडाळकर सर, पाहायला गेलं ना तर आज सकाळी अरविंद मस्करने स्वतः वैयक्तिक 59 धावांची खेळी केली आहे. त्याचा विचार करायला गेलं तर कुठेतरी त्या खेळीमध्ये अरविंद मस्कर टॉप वरती राहिलाय. पुन्हा तोच प्रयत्न असेल अरविंदचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन येतोय. दुसऱ्या फेरीतीला सामना, दुसऱ्या इनिंगचा हा खेळ. सुनील गोलंदाजी मार्कवरती, ऑन स्ट्राईक अरविंद. पहिल्या चेंडूवरती चेंडू फिरवलाय सुनीलने आणि पहिल्या चेंडूवरती काय घडते काय बिघडते. अरविंद मस्करचा खेळ इथेच खल्लास होतोय. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची झालाय अरविंद मस्कर. मोठा झटका बेलदारवाडी संघाला लागतोय. अरविंद मस्करची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला चेतन शेवाळे. पहिला चेंडू फेस करत असताना कुठेतरी अरविंद मस्कर फसले गेले आणि सुनीलने आपल्या बोटांच्या जादूवरतून अरविंदचा त्रिफळाची यष्ट्यांचा वेध घेतला आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं अरविंदला. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस वरती टॉस केलाय. चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. श्री गणेश केला जातोय धावफलकावरती बेलदारवाडी संघाचा. गणेश पाटील बाउंड्री रायडरच्या भूमिकेत जे आहेत आयोजकांमध्ये विनंती आले चेंडू जमा करा तिकडे. प्रत्येक मॅचला नवीन द्यायचं. एक धाव घेण्यात यश मिळालं. चेतनला धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. पुन्हा एकदा अभि आणि फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं अभिला. धीमे धीमे धावफलक पुढे सरकते. हळूवार धावफलकाला चालना मिळत राहतीये. पण या 1-2-1-2च्या इक्वेशनने या गेम मध्ये या खेळामध्ये कुठेतरी पुढे न्यावं लागेल. फ्रंट फुटला न्यावं लागेल आपल्या संघाला. चेतन शेवाळे आणि मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मागे सरून फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. बॅकफूट जाण्याचा प्रयत्न होता. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1 ने पुढे सरसावते 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुनीलच्या हातांची जादू, काय जादू. दुसरा त्रिफळाची यष्ट्यांचा वेध घेतलाय सुनीलने आणि अभि मस्करचा खेळ इथेच खल्लास केलाय. अभिला जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. अभिची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतो तो विशाल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती. येणारे 3 षटक 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होते. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते डावलवाडी संघाकडून
जनार्दनला हॅलो काय धंदा करत बसलास काय लका वय लका असं नाही चालत काय ये पटकन लवकर 1 वाजता काय माझं काय माझे कपडे काढायचे दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले जनार्दनला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेतनचा फसतोय पण 22च्या स्वरूपात एक धाव येते. चेंडू घोषंकी क्षेत्रात गेला आणि धावफलक 1 पुढे सरसावते 5 या आकड्यावरती. तो बी बसलाच म्हणून म्हणतो मी इथनं उठतो. मोठा फटका सजवलाय चेतनने पण क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा इशारा तो चेंडू जातो 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. धावफलक पुढे सरसावते. चेतनच्या बॅट मधून हा फटका सजवला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेतन शेवाळे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे चेतनने. धावफलक 2 पुढे सरसावत आहे. 12 या आकड्यावरती. वाईड आला एक डिक्लेअर आली. ओव्हरच्या आधीचा बॉल झालाय का नाही ते चेंडू लॉफ्ट झाला होता आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. पंचांनी इशारा केलाय चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 13 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो जनार्दन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा चेतनने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धाव पूर्ण. धावफलक 2 पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. आणि मान्यवरांचं स्वागत आहे. सागर धुमाळ साहेब यांचं या मंचावरती मी मनापासून स्वागत करतो. सुहास कांबळे यांचे एक परम मित्र आणि भोर तालुक्यातून बिलॉंग करत असताना राजगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत सागर धुमाळ साहेब. धन्यवाद सागर दादा, आपण आपला मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि हजेरी लावली त्याबद्दल जयनमान स्पोर्ट्स करमाळे यांच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती होते परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते उमेशला. तिसरा षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आला उमेश. मोठा फटका विशालच्या बॅट मधून सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघ्याची भूमिका निभावली जाईल. धावफलकावरती 6 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे विशालच्या फलंदाजीची.
स्वरूपात एक धाव येते. पंचांचा इशारा होते वाईट. धावफलक 1 ने पुढे सरसावते 23 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतो विशाल. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय विशालच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघायची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला. आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते 29 या आकड्यावरती. अरविंद बाद झाला असला म्हणून काय झालं, मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावरती. विशाल संबोधताना मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा सज्ज होतो उमेश. फुल टॉस चेंडू वरती लॉप झाला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाणार का यष्टांच्या पाठीमागून. क्षेत्ररक्षक आलाय जनार्दन आणि विशालचा खेळ इथेच खल्लास झालाय कारण धावचीच्या स्वरूपात बाद होतो विशाल. मोठे फटके सजवले जात होते विशालच्या बॅट मधून. रिस्क घेणे योग्य नव्हतं पण कुठेतरी चुकी झाली आहे. प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे धावचीच्या स्वरूपात बाद झाला विशाल. स्पीडअप घ्यायचं पंच. दोन्ही संघांना स्पीडअप घेण्यासाठी सांगा. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात शंकर शेवाळे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलीये. स्ट्रायकिंग फलंदाजाकडे थ्रो केलाय आणि शंकर शेवाळे यांना मैदानातून बाहेर यावं लागेल. एक चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये शंकर शेवाळे यांना संघर्ष करावा लागला आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालेत शंकर शेवाळे. शंकर शेवाळे यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. विशू आलाय नवीन बॅट्समन. चेतन शेवाळेच्या बॅट मधून फटका सजवला गेला. ज्या प्रयत्नांमध्ये चेतन पहिल्या चेंडू पासून आहे ना त्या प्रयत्नांना आता कुठेतरी यश येत आहे. धाव फलक 6 ने पुढे सरसावत आहे 36 या आकड्यावरती. 7 चेंडू 30 ची गरज. अजूनही हा सामना बेलदारवाडी संघाच्या खिशामध्ये जाऊ शकतो. 7 चेंडू 30 ची गरज. 4 मोठे फटके बेलदारवाडी संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे फक्त. 1 बाउन्स चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय 40 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आलाय गौरव. शेवटचा निर्णायक स्लॉगवरचे षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू 26 ची गरज. ऑन स्ट्राइक विशू. सहा चेंडू 26 ची गरज. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा काय येतोय. एका धावेवरती विशूला समाधान मानावं लागेल आणि विशू कारण आहे त्यासाठी.
5 चेंडू 25 ची गरज. ऑन स्ट्राईक चेतन शेवाळे. गोलंदाजी मार्क वरती गौरव सामना करतोय. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. येणारे 4 चेंडू 23 ची गरज. 4 मोठे फटके लगातारचे 4 षटकार बेलदारवाडी संघाला इन मध्ये करतील. एखादा नकारात्मक चेंडू बेलदारवाडी संघाला इन मध्ये करेल. एखादी डॉट डिलिव्हरी डावलवाडी संघाला इन मध्ये करेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेतली. तदनंतर निर्धाव चेंडू संपन्न झाला. येणारे 3 चेंडू 3 चेंडू 23 ची गरज. ऑन स्ट्राईक चेतन शेवाळे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न यश येत नाहीये. धावफलक स्थिर आहे. 2 चेंडू 23 ची गरज. ऑन स्ट्राईक चेतन. यानंतर होणारा सामना हत्तेगाव विरुद्ध पाडळी. हत्तेगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आपण हॅलो जमल ना आज यायला. काय नको आणू तुम्ही. काहीच नका घेऊन येऊ. तुम्ही फक्त या इथे खेळायला. बाकी काय नका आणू. अरे या फक्त रे. अरे पण बाळा अरे पण तुम्हाला समजायला पाहिजे. तू सकाळी लिंक पाठव. मग तिथून पुढे किती वेळ गेला यश. कितीला फोन केलतास मला. बॉल आणलेत ये पडदिशी. मॅच येईल खेळायला. इथे पोरं नाहीत. अण्णा नाही तो दीपक नाही. हा डावलवाडी संघाचा विकास यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. डावलवाडी संघाचा